ही नाईट लीग अटीतटीचे सामने उत्कृष्ट खेळाडू अतिशय सुंदर सुसज्ज असं ग्राउंड आणि आता सामना चालू होतो. इन्व्हिन्सिबल वॉरियर्स विरुद्ध गेम स्विंगर्स. वॉरियर्स संघाचे क्षेत्ररक्षण आहे आणि स्विंगर्स संघ या ठिकाणी फलंदाजी करतोय. या सामन्यासाठी पंच म्हणून जात आहेत आपले राजवर्धन दादा पटेल युवा चषक 2025. नाइट ओव्हर ऑन बॉक्स क्रिकेट सामने एसबीपी प्रीमियर नाइट लीग 2025. यश नवले आणि शंतनू. यश नवले आणि चैतन्य शिरकांडे या सामन्यासाठी पंच म्हणून असतील. यश नवले आणि चैतन्य शिरकांडे. गेम स्विंगर्स विरुद्ध इन्व्हिन्सिबल वॉरियर्स. हा यश नवले आणि चैतन्य शिरकांडे पंच म्हणून जायचंय. सर्व खेळाडूंनी एक लक्ष द्यायचंय की आता ऑलमोस्ट नॉकआउटच्या मॅचेस आहेत, तर गोलंदाजी टाकताना कुणी अति स्पीडने टाकायचं नाहीये. लक्षात घ्या, सगळ्या टीमसाठी असेल. अति स्पीडने टाकला तर पंच तो बॉल डेड देतील, तो रूल मध्ये असो किंवा काय असो, आणि नंतर वॉर्निंग देतील. वॉर्निंग देऊनही जर स्पीड मध्ये बॉल पंचांना वाटला अति स्पीड मध्ये तर त्याला नो बॉल दिला जाईल. कारण हळूहळू जसं नॉकआउट येतं तसं गोलंदाजी ही स्पीड मध्ये टाकायला सुरुवात होते. यानंतरचा होणारा सामना एसबी किंग विरुद्ध डिप्लोमा सुपर किंग्स. दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचे. स्ट्राइक वरते ओंकार गायकवाड. गोलंदाजी करतोय तो वैभव कवडे. माझे खेळाडू माझे विद्यार्थी पाहायचे. पहिला चेंडू ओंकार बसाटे. एसबीपी प्रीमियर लीग राजवर्धन दादा पाटील युवा चषक या नाईट लीग साठी विशेष लाईट सौजन्य नवनाथ शेठ कचरे आपलं सहर्ष स्वागत. सागर शेठ दोघांनाही विनंती की आपण समोर यायचंय, सामना पाहण्यासाठी बसायचंय. नवनाथ शेठ कचरे व सागर शेठ आपल्याला विनंती की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचे. विशेष लाईट सौजन्य ज्यांनी आपल्याला या नाईट लीग साठी लाईटचं सौजन्य दिलेलं आहे. वैभव कवडे विरुद्ध साहेब तांबळे. पाहायचंय उत्कृष्ट विरुद्ध उत्कृष्ट आणि हवा मारलेला चौकार बाईच्या रूपात गेलेला आहे. 10 बाद करण्याचा प्रयत्न, परंतु स्कोर झालाय. स्कोर काय झाला? स्कोरर 11 बाईच्या रूपात आलेला हा चौकार. बॅटिंग घेतली का? डिप्लोमा सुपर किंग्स विन द टॉस अँड चूज टू बॅट फर्स्ट. यानंतरचा होणारा सामना डिप्लोमा सुपर किंग्स विरुद्ध एसबी किंग्स.
इन्व्हिन्सिबल वॉरियर्स विरुद्ध गेम सिंगर चालू असलेला सामना ओंकार गायकवाड विरुद्ध वैभव कवडे. पाहायचंय काय कमाल करतोय तो ओंकार आपल्या फलंदाजीमध्ये का वैभव कवडे आपल्या संघासाठी गोलंदाजी करतोय. चांगला गोलंदाजी वैभव कवडे अनुभवी खेळाडू आपल्या अनुभवाचा पूर्णपणे वापर करतोय तो वैभव. पुढे खेळण्याचा प्रयत्न जोरदार फटका चांगले क्षेत्ररक्षण जयलाकडे. शतक संपतोय. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 12 बिनबाद 12. पहिले षटक चांगले षटक टाकले वैभवने. फक्त एक ओव्हर थ्रोचा चौकार त्या ठिकाणी सुटलेला आहे. वैयक्तिक पहिले संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय तो सूरज नाईक नवरे. सामना करतोय ओंकार. पहिला चेंडू चांगला खेळलाय. तेवढे चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्रीच्या सीमारेषेवरती. वैभव कवडे लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन गेम स्विंगर संघाकडून. सलामीचे फलंदाज सैफ तांबोळी ओंकार गायकवाड. सैफ तांबोळी बीट झालेला आहे. बीट केलेला आहे सूरजने. निर्धाव चेंडू. जसं जसं लेग या ठिकाणी अंतिम टप्प्यात जाईल तस तसा या खेळामधील रोमांच वाढत चाललेला आहे. पाहायचं दिशाहीन चेंडू अवांतर धावसंख्येवर वाईड. आता मात्र फुलटॉस टाकलेला चेंडू कळवलेला आहे. थोडस मिसफील झालेले जयलाकडे चौकार सोडलेला आहे. संघाच्या धावसंख्येत 4 ने भर घातली ती सैफने. सलग 2 चेंडू 2 चौकार. आता गॅप काढलेला आहे. भला मोठा गॅप समोर तो त्याला दिसलेला आहे. गॅप भेटलेला आहे आणि चौकार. सलग 2 चेंडू 2 चौकार. उत्कृष्ट फलंदाजी करतोय सैफ. सूरज नाईक नवरे चांगला गोलंदाज आहे. पुढचा चेंडू चांगला चेंडू सिंगल धावेसाठी. पुन्हा स्ट्रायकर त्याला ओंकार. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न पाहायचं घेतात का सिंगल. बीट झालाय. निर्धाव चेंडू. षटक संपतोय का. चॅलेंजिंग ओव्हर कधी घ्यायचे ते बघायचंय. 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली होती 23 बिनबाद 23. बॅटिंग 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती बिनबाद 23. गेम सिंगरची सलामीची जोडी ओंकार गायकवाड सैफ तांबोळी. ह्याच्यानंतरच आहे का चॅलेंजिंग षटक आहे का ह्याच्यानंतरच. ठीक आहे. पाहायचं ओंकार बसाटे आलेला आहे गोलंदाजीसाठी. सामना करतोय सैफ. ओंकार विरुद्ध सैफ चांगला असला सामना. रिव्हर्सचा फटका गॅप मध्ये पुन्हा चौकार. चौकार मारलेला आहे आणि धावसंख्येत भर होत पडते. या चौकारने धावसंख्या होते ती 27. पहिला चेंडू रिव्हर्सशिप मारला. दुसरा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्सशिपचा प्रयत्न. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न परंतु मिस झालेला आहे. मुंडभणे झोपून बॉल अडवण्याचा प्रयत्न चांगला प्रयत्न परंतु मिस झालाय. 2 चेंडू 2 चौकार. सलग 3 चेंडू 3 चौकार. चौकारांची हॅट्रिक केलेले ओंकार बसाटे विरुद्ध सैफ तांबोळी. चांगला फलंदाज आहे सैफ. सलग 3 चेंडू 3 चौकार लावून हॅट्रिक केली. संघाच्या धावसंख्येत भर. पुन्हा एकदा पाहायचे मिस. बॅट करची घेऊन गेल्या किपरच्या शेजारून चौकार. 4 चेंडू 4 चौकार.
सलग 6 चेंडू 6 चौकार मारले तर अनिकेत खडे यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आहे. 101. पाहायचे पहिले 4 चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकले होते परंतु फलंदाज चांगला खेळलेला आहे. 4 चेंडू 4 चौकार लावला. 5वा चेंडू खेळण्याचा प्रयत्न बीट झालाय. निर्धाव चेंडू अनिकेत खडेचं वाचले 100 रुपये. शेवटचा चेंडू पाहायचं पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने मारलेला सिंगल रन साठी चांगला षटक. 3 षटक संपले. 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 40. आता मात्र चॅलेंजिंग षटक असेल. 50 रद्द 150. चॅलेंजिंग षटक पाहायचंय. This is this. What is this now? What this is this? सैफ तांबोळे चांगला फलंदाज आहे. सैफ पाहायचंय आपल्या संघाचं अर्धशतक फलकावरती लावतोय का या षटकामध्ये. चॅलेंजिंग षटक असेल हे. चॅलेंजिंग षटक घेऊन आलाय तो वैभव कवडे. सामना करेल सैफ. पहिला चेंडू मारलेला आहे चौकार. पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार. उत्कृष्ट गोलंदाज विरुद्ध उत्कृष्ट फलंदाज चालू असलेला सामना. चॅलेंजिंग षटक पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवरती चौकार. किती धावा करतो या षटकामध्ये पाहायचंय सैफ. पुन्हा एकदा भला मोठा गॅप बेधलेला आहे. सैफने 2 चेंडू 2 चौकार लावलेले आहेत. फुटबॉल सारखा चेंडू दिसतोय त्याला. अनिकेत खडे सारखा चेंडू दिसतोय त्याला. गॅप तेवढाच. पुढील चेंडू खेळलेला आहे. चांगला फटका. सिंगल धाव. 3 चेंडू 9 धावा घेतलेल्या आहेत सैफने. वैभव कवडे चांगला खेळलेला आहे. पाहायचंय चॅलेंजिंग षटक. चॅलेंज कंप्लीट केलेले. 10 रन घेतलेले 4 चेंडूवरती ऑलरेडी. पाहायचं अजून 2 चेंडूवरती किती धावा काढतोय तो सैफ. आणि संघाचे धाव अर्धशतक फलकावरती लावलेलं आहे. वैभव कवडे चांगला फटका. चांगला चेंडू. नो बॉल दिलेला आहे. नो बॉल. हा काय झालं. असू द्या चला. पंचांचा निर्णय वैभव चालतोय. फेवरेट चेंडू. फ्री हिट ओमकार गायकवाड. पाहायचं की सिंगल धावेसाठी 1 धाव या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. ऑलरेडी 13 धावा या षटकामध्ये आलेले. बरोबर आहे का. हा शेवटचा चेंडू बघायचा अजून किती धावा घेत आहेत ते. हा थर्ड मॅचच्या दिशेने हलकासा प्लेट केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. पाठीमागे सांगायचंय काय आहे. अडवलेला आहे का. हा तसं सांगा. असं हाय करणार. 14 निघल्या ह्या ओव्हरमध्ये. 14 + 7 21. 14 + 7 किती धावसंख्या झाली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 61. 61. शेवटचे 6 चेंडू हाणामारीचं षटक. पाहायचं शेवटच्या 6 चेंडू मध्ये सैफ जो की सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात आहे. किती धावा घेतोय ते. अक्षय गोलंदाजीसाठी आलेला आहे तो अक्षय जगताप. चला सामना चालू करायचा आहे. ऑलरेडी खूप लेट झालेले आपल्याला मित्रांनो. आजच्या दिवसात आपल्याला सामने संपवायचे.
चेंडू पाहायचे चांगल्या टप्प्यावरती चेंडू पहिला चेंडू निर्धाव चेंडू बीट केलेला आहे अतिरिक्त उछाल या ठिकाणी रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न पाहायचा किती धावा सिंगल दुसरी धावेसाठी पळतोय का शेवटचे 4 चेंडू ओंकार गायकवाड विरुद्ध अक्षय जगताप अतिशय सुरेख चेंडू यष्टीवरून गेलेला चेंडू निर्धाव चेंडू आता मात्र फटका मारला लेग साइडच्या दिशेने चौकार ओंकार गायकवाडचा खणखणीत चौकार चांगला फलंदाज आहे ओंकार शेवटचे 2 चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न सलग 2 चेंडू 2 चौकार ओंकार गायकवाड आपल्या संघासाठी धावसंख्या वाढवतोय शेवटचा चेंडू पाहायचं किती धावा जातात या चेंडूवरती बीट झालेला आहे फलंदाज शेवटच्या चेंडूवरती धावबाद चॅलेंजिंग षटकामध्ये चांगल्या धावा वसूल केल्या त्याच्यामुळे एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये यश आलंय ते गेम स्विंगर संघाला 70 धावा ज्या की या संघाने बनवलेल्या आहेत 71 धावांचं लक्ष्य समोरच्या संघाला दिलेलं आहे इनविन्सिबल वॉरियर्स जो की आपल्या एसबी पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे माझ्या खेळाडूंचा हा संघ आहे इनविन्सिबल वॉरियर्सचे 2 सलामीचे फलंदाज ओंकार बसाटे आणि वैभव कवडे मैदानात उतरतायत पाहायचे काय स्ट्रॅटेजी घेऊन आपल्या संघासाठी फलंदाजी करतायत गेम स्विंगर्स विरुद्ध इनविन्सिबल वॉरियर्स चालू असलेला सामना वैभव कवडे विरुद्ध सुहास मस्के ओंकार बसाटे विरुद्ध सईद तांबोळी आणि संघाचे 8 खेळाडू मैदानामध्ये उतरतायत ते गेम स्विंगर्सचे फलंदाजी तर चांगले केलेले पाहायचे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण काय करतायत एकट्याच्या दमवरती मॅच फिरवण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे तो वैभव कवडे या ठिकाणी मैदानावरती स्पीच वरती सांगेल सर आपण जिथे कुठे असाल गोलंदाजीसाठी आलाय तो पहिलं षटक घेऊन संघाचा पहिलं वैयक्तिक पहिलं साईद तांबोळे पंच म्हणून उभा आहेत ते चैतन्य शिरकांडे यश नवले सामना करतो वैभव कवडे पहिला चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण प्रत्येक धावगुडे क्षेत्ररक्षण चांगलं थोडसा थ्रोले धावत करण्याचा चांगला चान्स होता या ठिकाणी चपळ खेळाडू दोन्ही संघामध्ये याच्यानंतरचा होणारा सामना डिप्लोमा सुपर किंग्स विरुद्ध एसबी किंग्स आणि डिप्लोमा संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग घेतलेली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय डिप्लोमा सुपर किंग्स चौकार लागला ना ओंकारने आता ओंकार बसाडे खणखणीत चौकार लावला आपल्या बॅट मधून सैफला पुढचा चेंडू बीट झालेला आहे परंतु दिशाहीन चेंडू अवांतर धावसंख्येत वर
चांगला चेंडू टाकला होता परंतु थोडासा लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा समोर खेळलेला आहे चेंडू. सिंगल धाव. जसजसं स्पर्धेची ही लीग अंतिम टप्प्यात जाईल तसं सामन्यांमध्ये अधिक रोमांच या ठिकाणी येतोय. अतिशय अतितटीचे सामने या ठिकाणी होत आहेत. पाहायचं धावबाद होत आहेत का कोण. धावबाद झालाय वैभव कवडे. प्रत्येक मॅच मध्ये इनविसिबल वॉरियर्स संघामध्ये पळताना थोडे ताळमेळामध्ये कमी. प्रत्येक सामन्यामध्ये धावबादच्या रूपामध्ये या संघातील खेळाडू बाद होत आहेत. चांगले खेळाडू वैभव कवडे बाद झालाय आणि त्याची जागा घेतली ती सूरज नाईक नवरे. सुंदर क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोलंदाजीवरती केलेलं ते सैफने. पाहायचंय संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय सुहास मस्के. पहिले षटक किती धावा झालेत. पंच लक्ष द्यायचंय. हा एक चेंडू राहिला होता. अतिशय दक्ष असे आमचे स्कोरर. वरच्या मनाने अनिकेतने धन्यवाद दिलेले आहेत परंतु आतल्या मनाने संकेत पवारला तो हॉस्टेलला भेट असं त्याने सांगितलेले. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. षटक संपतंय. पहिले षटकच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1-7. आताच आलेल्या माहितीनुसार पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 1-7 आणि आता झालेल्या माहितीनुसार डिप्लोमा संघाकडून मला वाटतं सय्यद जगदाळे बंट्या छोटा अनिकेत याला डच्चू देण्यात आलेला आहे. बसवण्यात आलेला आहे खाली. नाराज झालेला आहे तो प्लेयर. संघामध्ये खेळवायचा अतिशय उत्कृष्ट चेंडू सुहास मस्के. ह्या पद्धतीचा चेंडू परंतु नो बॉल दिलेला आहे पंचांनी. नो बॉल दिलेला आहे. नो बॉल दिलेला आहे पंचांनी. साईडचा नो बॉल. पंचांशी वाद घालायच नाहीत. चला गेम वरती लक्ष द्यायचंय. चांगला चेंडू अखोड टप्प्याचा चेंडू लेग साईडच्या दिशेने प्लेट केलेला. एक सिंगल धाव. सुहास मस्के विरुद्ध सूरज नाईक नवरे. चांगला चेंडू निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर सुरेख टप्प्यावरती टाकतोय तो सुहास. सामना करतोय तो सूरज नाईक नवरे. चांगला फलंदाज आहे. लेग साईडच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा बीट झालाय. बाहेरून कोणी बोलायचं नाही टीम मधल्या खेळाडूंनी. चांगला चेंडू. चला पहिला चेंडू नो बॉल दिल्यानंतर पुढील 3 चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकलेले आहेत. पाहायचंय सुहास मस्के संघासाठी कशी गोलंदाजी करतो. उत्कृष्ट गोलंदाजी सुहास मस्के. सलग 4 चेंडू डॉट काढलेले आहेत सुहासने. सुहास मस्के चांगला गोलंदाज आहे.
पुन्हा एकदा थर्ड मॅचच्या दिशेने कळवलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, परंतु किपरने थोडस पाळण्याची गरज होती, परंतु पाहिजे तेवढे एफर्ट्स किपरने दिले नाहीत. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं होतं त्याने, परंतु चौकार गेलेला आहे. पंचांवर दबाव टाकायचा नाहीये. ज्याला मान्य नसेल, किती वाजले, गेटच्या बाहेर जाऊ शकता. कॅम्पसच्या पंचांना काही बोलायचं असेल तर सामना सोडला तरी चालेल. ओमकार, आम्ही बाहेरून 4 वेळा बघतोय. सामना सोडायचा. चॅलेंजिंग ओव्हर कधी घेणार आहे विचारायचं नाही ना. आताचे चॅलेंजिंग ओव्हर असेल ना, ठीक आहे, ते चेंज करू शकतो. आता आता ते चेंज करू शकतात ना बॉलर तुम्ही. तिसरी ओव्हर चालू आहे, चॅलेंजिंग ओव्हर आहे, लक्षात घ्यायचंय. पहिला चेंडू 1 धाव. दुसरा चेंडू, सलग 2 चेंडू चांगले टाकलेले, चांगल्या टप्प्यावरती. चॅलेंजिंग ओव्हर आहे, मारण्याचा प्रयत्न पाहायचा, जल्दबाद नाही, थोडासा पुढे टप्पा पडला. सलग पहिले 3 चेंडू मध्ये 1 धाव आलेले आहे. चॅलेंजिंग षटक आहे हे. निखिल आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी करतोय. दाबून मारण्याचा प्रयत्न ओंकार बसाड्याचा, परंतु असफल प्रयत्न. 4 चेंडू, फक्त 2 धावा गेलेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू, दोन्ही चेंडूवरती चौकार लावण्याची गरज होती. सुरेश नाईकनवरेने 5व्या चेंडूवरती चौकार लावलेला आहे. 5 चेंडू मध्ये 6 धावा आलेल्या आहेत. शेवटच्या चेंडूवरती चौकार लावायची गरज. पाहायचं शेवटच्या षटकामध्ये स्टंपच्या पाठीमागे जाऊन बॉल कलेक्ट नाही झाला पाहिजे, नाहीतर सर काय करायचं, ती बॉलला डेड बॉल देण्यात येईल. षटक संपतोय. या षटकामध्ये किती धावा आल्यात? 8 आल्यात का? 4 मायनस करण्यात येतील. फक्त 8 धावा आल्या या षटकामध्ये. 4 मायनस. बायची ना शेवटची. हा सुडी 4 मायनस होतील. 1 रन होईल. ठीक आहे, 5 रन टोटल. किती झाल्या? 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 18. उत्कृष्ट चेंडू, कटआउट घेतलेला आहे सूरज नाईक नवरेचा. सुहासने चांगला टाकलेला हा चेंडू. तीन 3.1 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 2 बाद 18. सूरज मुंडफणे फलंदाजीसाठी आलाय. तो सूरज मुंडफणे, रणजित मुंडफणे. सूरज नाईक नवरे बाद झालेला आहे. सूरज नाईक नवरे बाद झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो रणजित मुंडफणे. चांगला खेळाडू. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव घेतलेली. सुहास मस्के सामना करतोय तो ओंकार बसाटे. बीट केलेला आहे. अचूक टप्पा, अचूक गोलंदाजी करतोय तो सुहास.
सुहास विरुद्ध ओंकार चालू असलेला सामना. आता थोडासा स्लो टाकलेला प्रत्येक धावगडे चांगला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कट मारण्याचा प्रयत्न आता तडमनच्या दिशेने चौकार. कट लागून गेलेला आहे पाठीमागच्या दिशेने चौकार. चौथं षटक चालू. सुहास मस्के नो बॉल प्लस 22चा चौकार किपर करून सुटलेला आहे. नो बॉल. वाईड दिशाहीन चेंडू अवंतर धावसंख्येत भर. फुलटॉस टाकलेला चेंडू बीट झालेला आहे. फ्री हिट होता हा चेंडू. हा नाही डीप झाला. बॅट कट जरी असती तरी नो झाला असता. बरोबर दिला डिसिजन. अतिशय उत्कृष्ट पंचायत. यश नवले चैतन्य शिरकंडे. 4 षटक संपल्यात. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 29. जिंकण्यासाठी किती करायच्यात? 6 बॉल 32 किती होय का? 6 चेंडू 41 धावांची गरज. 42 धावांची गरज. 29 धावा झाल्या फक्त. रणजित मुंडफणे संघाचा भरवशाचा खेळाडू रणजित मुंडफणे. पहिले 3 चेंडू सुरेख टप्प्यावरती टाकलेले प्रतीकने. चांगली गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. ओंकार बसाटे मारण्यामध्ये अपयश येते. आत्ता मात्र सापडलेला आहे. खूपच शॉर्ट असा दिलेला चेंडू खेचून मारलेला आहे तो ओंकारने. चौकार. पुन्हा एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न परंतु सिद्धेश ठोंबरे अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे सिद्धेश ठोंबरे. एक लक्षात घ्या, याच्यानंतर सगळे नॉकआउटचे सामने आत्ताच सांगतोय. गोलंदाजाने जर अति स्पीड मध्ये बॉल टाकला तर पंच पहिला बॉल डेड देतील आणि त्यानंतर पंच वॉर्निंग देऊन पुढचा चेंडू नो देतील. त्यामुळे इथून पुढे क्वालिफायर आणि नॉकआउट हँडशेक करायचंय. कारण आम्ही 6 वर्ष लीग मध्ये बघतोय जे चांगली मुलं शांत असतात ती जेव्हा क्वालिफायर येतं नॉकआउट येतं तेव्हा गोलंदाजी कशीही करतात. त्यामुळे